हनुमंता
हॅलो हॅलो. शरण शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा, शूर आणि धीर स्वामी काजे तो सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा, तुका म्हणे रुद्रांजनीची या कोमरा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा, पांडुरंगा करू करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरूप पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तऱ्हेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमनोकृनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता षष्टांगे आता दंडवत, दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मा दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मा दंडवत. आता मुरंग भूमिका कीर्तने उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, ज्ञानण्या पुल्या बाळ चालवे सकळा नामाने विठ्ठल. शरण शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यज्ञ यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड दिविणारे देहू ते सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य दया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडून आलेला हा भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा वर्ष चौथे. एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती. पार टीव्हीलाही 200 वेळेस कीर्तन येऊन गेले. माणसं युट्यूबलाही कीर्तन चालतच असतात बरं का. पण माझा परिचय मी सांगत असतो ऐकण्यासारखा आहे. पत्रिकेवर जरा मिस्टेक झाली नाही का. ते वैजनाथ महाराज थोरात हिंगोली, पण ते काय लिहिलं मला मिळालं नाही का, म्हणून ते हिंगलजवाडी टाकल्या गेलं. जाऊ द्या चुकीनं नाही का. म्हणून माझा परिचय सांगत असतो मी, ऐकण्यासारखा आपला परिचय बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आपस्वरात.
ही मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका भोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं जगदंबा मातेच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावान वरात. पण जगदंबे मातेच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात ही तुमची माझी पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. अभंग तुकोबारायांचा आहे, आणि हा अभंग जवळपास सगळ्यांच्याच पाठच आहे. आणि कुणाच्या पाठ जरी नसता तरी कुणाच्या कानपाठ आहे, आणि कुणाच्या कानपाठ जरी नसता त्या अभंगाकडे तरी कुणाची तरी पाठ असेलच, नाही का? म्हणून अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आता इथे या अभंगात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे आहेत, मग हनुमंतरायाला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आपल्या अभंगातला. आता याच्यावरच अख्खं कीर्तन होणार आहे. कुणीकडे जरी फिरून आलो तरी याच्यावर आपल्याला यायचंय, म्हणजे मी काही चक्कर मारून येणार नाही कोणीकडून, सांगण्याचा मुद्दा बघा. जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त जर पांडुरंगाचे आहेत, अनेक प्रमाण आहेत, तर मग हनुमंतरायाला शरण का जातात. शरण शरण जी हनुमंता, नाही का? उत्कृष्ट असं हे नियोजन आहे बघा. इतकं असं इथं आल्यावर असं वाटतं वडार गल्लीमध्ये आला असं वाटत नाही, असं वाटतं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन या मंडळीने केलं बघा. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, भजनी मंडळी. असं वाटतं की एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तेवढ्याच थाटानं हा तुम्ही कार्यक्रम करता. म्हणून या वडार समाज गल्ली, या वासुदेव गल्ली या मंडळाला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच. पण यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी मंडळाच्या तर्फे मी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा शरण शरणजी हनुमंता. तुकोबारा एकनिष्ठ जर भक्त पांडुरंगाचे आहेत, मग हनुमंतरायाला शरण का जातात, हा प्रश्न आपल्या डोक्यात ठेवा. कुणीकडे गेलं तरी याच्यावर यायचंय बघा. तर एक लक्षात ठेवा बघा, ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा असेल त्यानं रामायण वाचावं, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं असेल त्यानं महाभारत वाचावं. आता माझ्या या कीर्तनामध्ये 1-1.5 तासाच्या कीर्तनामध्ये परमार्थ आणि राजकारण हे 2 शब्द येणार आहेत. म्हणून ज्या वेळेस मी परमार्थ शब्द उच्चारेन त्या वेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण, आणि ज्या वेळेस मी राजकारण म्हणेल त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत, नाही का? नाहीतर तुम्ही म्हणसाल महाराजांनी कीर्तनाची सुरुवातच राजकारणापासून केली. कारण की कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की कीर्तनकार महाराजापेक्षा सोडते संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात, आणि त्यांच्या पुढे तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोड धरणं ठरतं. भक्ती ज्ञान विरीत इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. ज्या वेळेस मी परमार्थ म्हणल, कॅसेट फिट करून ठेवा डोळ्यात, नाही का? परमार्थ म्हटलं की डोळ्यासमोर आणायचं रामायण, आणि राजकारण ज्यावेळेस मी म्हणल त्यावेळेस डोळ्यासमोर आणायचं महाभारत.
आता आपलं हे राजकारण डोक्यात कॅसेटी बसल्यामुळे हे जर ऐकायला जड जाईल, म्हणून परमार्थ म्हटलं की रामायण, राजकारण म्हटलं की महाभारत. थोडं पाठ करून ठेवा आता. म्हणून उच्च कोटीचा परमार्थ गाठायचा असेल तर रामायणाची गरज आहे, आणि उच्च कोटीचं राजकारण गाठायचं असेल तर महाभारताची गरज आहे. आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर एकाच वाक्यात सांगतो बघा. कशाला म्हणतात परमार्थ आणि कशाला म्हणतात राजकारण, कशाला म्हणतात रामायण, कशाला म्हणतात महाभारत, एकाच वाक्यात सांगतो बघा. नाहीतर रामायण गुरुवरील ढोक महाराजांच्या मुखातून आपण कुठं परिसरात रामायण ऐकलंच असेल, पण कारण महाभारत तर आपण टीव्हीला आपण लॉकडाऊन मध्ये पण ऐकलं काही, पण एका मिनिटाच्या आत नाही, 10 सेकंदाच्या आत तुम्हाला रामायण आणि महाभारत सांगतो. फक्त ध्यान देऊन ऐका. कशाला म्हणतात रामायण, कशाला म्हणतात महाभारत, कशाला म्हणतात राजकारण, कशाला म्हणतात परमार्थ, एकाच वाक्यात. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याला म्हणतात महाभारत. कळलं का महाभारत? आणि कशाला म्हणतात रामायण, दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. कळलं ना? तर दुसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आता तिसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला राजकारण म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला परमार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला भावार्थ कळाला एका शब्दावर माझ्या, नाही का? फापट पसारा सांगण्यापेक्षा मुद्द्याचं, नाही का? म्हणून परमार्थामध्ये दोघाचा जर विचार केला, परमार्थाचा आणि राजकारणाचा, जमीन आसमान इतकं अंतर आहे दोघांमध्ये. रामायण महाभारतामध्ये परमार्थ राजकारणामध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. म्हणून राजकारणात परमार्थ असावा का परमार्थात राजकारण असावं? बताव द्या. लहान लेकर काय, नाही का? सांगा. पाण्यात नाव असावे का नावेत पाणी असावं? राईट. बरं का? पाण्यावर नाव असावी तर नाव तरंगून जाईल, आणि नावेत पाणी गेल्यावर काय होईल? नाव बुडून जाईल. तसं परमार्थात राजकारण नसावं, पण राजकारणात परमार्थ असणं गरजेचे बघा. म्हणून कुठं परमार्थात राजकारण शिरलं आणि राजकारणात परमार्थ कुठं शिरला सांगतो तुम्हाला. मुद्दे महाभारत रामायणाच्या बाजूचे देणार नाही तुम्हाला मी, बरं का? एवढं उच्च कोटीचं राजकारण, एवढं उच्च कोटीचं महाभारतासारखं राजकारण, पण त्या महाभारतासारख्या राजकारणामध्ये उच्च कोटीचा परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने. आणि एवढं उच्च कोटीचं रामायणासारखा परमार्थ, पण त्या रामायणासारख्या परमार्थामध्ये राजकारण केलं ते कैकेयी काकून मंथरा मावशीनं. गरज आहे ती आपल्याला रामकथेच्या विचाराची गरज आहे. पण दोघांचा विचार करा, परमार्थ आणि राजकारण. परमार्थामध्ये त्यागी व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये सिद्ध व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये प्रसिद्ध व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये गरज ही नम्रतेची आहे, राजकारणामध्ये गरज ही दादागिरीची आहे. नम्रतेशिवाय परमार्थ नाही आणि दादागिरीशिवाय राजकारण नाही. हे नका लकटू. आता आपल्या डोक्यात हे राजकारण भरलं म्हणून ते तुम्हाला त्यात आपला दोष नाही, वातावरण तसं झाल्यामुळं येणार. पण मी तुम्हाला मुद्दे रामायणातच पटवून देतो, महाभारतात ते बघा, बरं का? एवढं का दादागिरी कुठं, बरं का? दादागिरी शिवाय महाभारत घडलं नाही. नम्रता महाभारतात जमली नाही, नाही का? राजकारणात नम्रता जमली नाही. कुठं? अरे भगवान श्रीकृष्णानं हात जोडले कौरवांच्या पुढे. अरे नका नादी लागू, भावासोबत राजकारण करता तरुण स्त्रिया विधवा होतील, रक्ताचे पाठच्या पाठ वाहतील. नका नका नादी लागू. शेवटी काय झालं? भगवान श्रीकृष्णानं नम्रता घेतली, पण भगवान श्रीकृष्णाच्या नम्रतेनं जे काम केलं नाही, शेवटी दादागिरीच करावी लागली, म्हणजे युद्धच करावं लागलं महाभारतामध्ये. म्हणून महाभारतातली लढाई 18 दिवस चालली आणि रामायणातली लढाई 72 दिवस लढाई चालली. म्हणून रामायणामध्ये, बरं का, रामायणामध्ये दादागिरी नाही, तिथं नम्रतेनंच भगवान श्रीकृष्णाने नम्रता घेतली, ते काम जमलं नाही, शेवटी दादागिरीच करावी लागली. इकडे परमार्थामध्ये चला.
परमार्थामध्ये गरज ही नम्रतेची आहे. ज्या ज्या लोकांनी परमार्थात दादागिऱ्या केल्या त्यांची दुकानं वेळेच्या अगोदर गुंडाळल्याच्या पावत्या आपल्या डोळ्यासमोर आहेत बघा. परमार्थामध्ये नम्रतेची गरज आहे. नाही का, नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. नम्रता धारण केली भगवान नाही का प्रभू रामचंद्राला साठवलं कोणी हनुमंतरायानं. एवढी नम्रती ताकद आहे. आणि बर का, म्हणून पुढचा मुद्दा लक्षात घ्या. परमार्थामध्ये सिद्ध व्यक्तीला, राजकारणामध्ये प्रसिद्ध व्यक्तीला. परमार्थ त्यागी व्यक्तीचा, राजकारण भोगी व्यक्तीचं. परमार्थामध्ये गरज आहे, परमार्थामध्ये सेवा महत्वाची, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे. बरोबर आहे का नाही? नाही का, मी मुद्दे तुम्हाला रामायण महाभारतात ते पटवून देतो बघा. नाही का, परमार्थामध्ये सेवा महत्वाची. सेवकच तुम्ही व्यवहारात बरोबर, तू फार इमानदारीने माझ्या घरती तू सेवा केली. मग आता काही नाही शेठजी, आता माझा काळ थकत आलेला आहे. आता माझे 80 वर्ष पूर्ण झाले. आता मी मरायला टेकलो. तुमची माझ्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे? त्या शेठजीने सांगितलं, बाबा जसं तू इमानदारीने 80 वर्ष माझ्या घरी काम केले तसं तुझ्या मुलानं माझ्या घरी असेच कायम काम करावं. आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल, व्यवहारात मालक मालकच राहतो आणि सेवक सेवकच राहतो. परमार्थामध्ये या उलट आहे, सेवकच एक दिवस मालक होतो. कृपा कटाक्ष निहाळलेले आपले पदी पैसविले. बाप रखमा देवरे विठ्ठले भक्ता दिधले वरदान. बरोबर का? अहो गावबा कोण होता? पोळ्या खायला आलेला गावबा, पण पुढचं रामायण लिहिण्याचा अधिकारी झाला. बरोबर आहे का नाही? सेवकच एक दिवस मालक झाला. मग हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय सेवक आहेत. पण या जगामध्ये जास्त मंदिर मालकाचे आहेत का सेवकाचे? सेवकाचे मारुतीरायचेच मंदिर आहेत का नाही? म्हणून सेवा महत्वाची. दास्यत्व निकट हनुमंते पे केले देखिले रामचरण. सेवा केली हनुमंतरायाने. हनुमंतरायाचे गाव गावून पर काय रामायणातच एक पात्र आहे. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्री राम आहे. झालं काय? सेवेची ताकद तुम्हाला सांगतो बघा. ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एका तुडीत लंकेत गेले आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत गेले. एवढी मोठी कृपा आहे बघा. इतकंच नाही, ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्या हनुमंतरायाचे गावोगावी मंदिर आहेत आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. नाही तर पूर्वी म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर. आता बनाएंगे मंदिर नाही, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बसत तुम्हारी राम प्राण दे प्यारा है, प्राण से प्यारा अवधपुरी का नाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. म्हणून विचार करा, एवढी सेवकाला महत्व आहे. पण परमार्थामध्ये आता इथं तुम्ही सप्ताहामध्ये 8 दिवस कोणी अन्नदानाची सेवा केली असेल, कोणी गायकाचं सौजन्य, कोणी कीर्तनकाराचं सौजन्य, आणि ज्याला एकही रुपया घडत नाही. एखाद्यानं बिचारानं फक्त सप्त्यात कोणी चटया जरी धाडल्या असतील, कोणी इथं अन्नदान केलं असेल, कोणी भांडे घासले असतील, कोणी रांगोळ्या काढल्या असतील, तरी पण त्यांना तितकंच पुण्य. ही सेवा इथं तुम्ही सप्त्यात केलेली वाया जाणार नाही बघा. आता हे लेकर इतके नाचू नाचू हरिपाठ मगा केला बघा. नाही का, हे यांच्यासोबत गावातही छोटे छोटे लेकर कौतुक करावं इतकं थोडे बघा. जोरदार लेकरांकरता टाळ्या वाजवा बघा. नाही का, ही सेवा वायाला जाणार नाही बघा. तुम्ही किती बघा, तुम्ही संसारात किती करा म्हणून काहीच वायाला जात नाही. याचं नाव परमार्थ आहे. आणि काहीच शिल्लक राहत नाही त्याचं नाव संसार आहे. म्हणून बरं का, तुम्ही परमार्थात तरी जरी तुम्ही झाडून काढली इथली तरी तुम्हाला तितकंच पुण्य आहे. म्हणून इथली सेवा तुमची वायाला जाणार नाही. इथं तुम्ही सप्ताहामध्ये कोणी अन्नदान देत असाल, येथे एक शीत दिधले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. म्हणून इथं अन्नदान करणारा तितकंच पुण्य आहे. नाही का, इथं कोणी नाही का, इथं टाळ कीर्तन सुटल्याच्या नंतर टाळ करायला पाणी देणं म्हणा, किंवा तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन जरी म्हणलं, तुम्ही 1 रुपया जरी दिला तो तुमचा वाया जाणार नाही. का?
परमार्थ त्याचं नाव आहे, काहीच वायाला जात नाही याचं नाव परमार्थ आहे बघा. आणि तुम्ही विचार करा, संसारात किती जरी करा आपल्या अंगावर शेवटी काहीच ठेवणार नाही. बांधून या देती यमाची हाती, भूषणे हे घेती काढून या. ऐसया चोराचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. काहीच बर का. म्हणून परमार्थामध्ये सेवा महत्वाची, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे, परमार्थामध्ये आशीर्वाद महत्वाचा आहे, राजकारणामध्ये आश्वासन महत्वाचं आहे. मुद्दे पटले तर तुम्हाला बाहेरचं काही सांगणार नाही बघा मी. म्हणून बर का, आश्वासन आणि आशीर्वाद या दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की मंगने के बाद मिल जाता है, उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है ना, उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है. आशीर्वाद वायाला जात नाही. आश्वासनावर त्यात आश्वासन खरं काहीच नसतं. एका गावात एक साहेब आले, कोणत्या गावचे कुठे आले काही विचार नका, फक्त आले आणि मग ते साहेबा सांग एक रजिस्टर लिहिणारे पेन सोबत होते आणि विचारलं साहेबाने, एक कुठलं गावात मीटिंग मध्ये काय पाहिजे. म्हणला साहेब आमच्या गावाला पाणी नाही, याचं पाणी लिहून घ्या रे. संचानं पाणी लिहून घेतलं, एक उभं राहिलं. साहेब पाणी कुठून येईल, पाण्याकरता नदी पाहिजेत, नदी. साहेब म्हणले याची नदी लिहून घ्या रे. घेतली नदी लिहून. एक उठलं, साहेब नदी कुठून येईल, नदी करता डोंगर पाहिजे, डोंगर, याचे डोंगर लिहून घ्या रे. का याचं नाव आश्वासन आहे. एखाद्या वेळेस आश्वासन फेल ठरल पण आशीर्वाद फेल ठरत नाही बघा. चला रामायण महाभारतात ते तुम्हाला मुद्दे पटवून देतो बघा. महाभारतामधलं आश्वासन फेल ठरलं पण रामायणातला आशीर्वाद नाही फेल ठरला. महाभारतामध्ये ज्या वेळेस ते महाभारती युद्ध ठरलं पण एकही पांडव मरत नाही. राग आला कोणाला, कौरवांना. कौरव म्हटले भीष्माचार्यांना, आचार्य काय तुम्ही गाता एकीकडलं खाता एकीकडलं, म्हणजे एकही पांडव मरत नाही, काय तुमचा फायदा. भीष्माचार्यांना राग आला. भीष्माचार्य म्हणले कौरवांनो काळजी करू नका, उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकही पांडव जिवंत दिसणार नाही असं तुम्हाला मी आश्वासन देतो. आशीर्वाद नाही बरं का, काय देतो, आश्वासन देतो. झालं काय, भगवान श्रीकृष्णानं असं राईट डोकं चालवलं, असा राईट कार्यक्रम केला. द्रौपदीला घेतलं आणि भीष्माचार्यांच्या कक्षेमध्ये नेलं. गेल्याच्या नंतर द्रौपदीनं भगवान श्रीकृष्ण सोबतच होते. पायावर डोकं टेकवलं कोणाच्या, भीष्माचार्यांच्या. बांगड्याच्या आवाजाचा खळखळाट ऐकवायला, पायातल्या पैंजणाचा आवाज आला. झालं काय, भीष्माचार्यांनी पायावर डोकं टेकवल्याच्या नंतर भीष्माचार्यांना डायरेक्ट आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. झालं काय, द्रौपदी उभी राहिली. आचार्य, बेटा तू द्रौपदी हो, मी तुमची सून द्रौपदी. तुला कोण घेऊन आलं, मला माझा दादा, माझा सखा, मला भगवान श्रीकृष्ण मला घेऊन आला. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे आचार्य, काय नाही, एका शब्दाचं उत्तर द्या मला आचार्य. एका शब्दाचं मी अपेक्षा आहे तुमच्याकडून. काय, तुम्ही कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये जे कौरवांना आश्वासन दिलं, उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही, मग सांगा ते तुमचं आश्वासन खरं का तुम्ही मला जो आता आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, हा आशीर्वाद खरा. एवढा 180 वर्षाचा भीष्माचार्य पण सुननं गप केलं, डोक्याला हात लावला. बेटा मी जरी काही बोललो असेल, आता श्रीकृष्णाला घेऊन आली, तुझ्या मनासारखंच होईल. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. माझा दृष्टांत संपला बघा. आता चला रामायणामध्ये चला बघा. इकडचं आश्वासन फेल ठरलं, आता चला रामायणामध्ये. विठ्ठल विठ्ठल रामायणामध्ये एक चित्त देऊन कीर्तन ऐका बरं का, ध्यान देऊन ऐका.
का, मी फापट पसारा काही सांगणार नाही तुम्हाला नाही का, फक्त जे काय अभ्यास केला तेच सांगेल नाही का. सगळ्यांनी गुलाबजाम खाऊ घातल्यावर डायबिटीस होणार का नाही का, म्हणून काही असं काही विनोद काही गायनात नाही का. म्हणून आजचं तुम्ही कीर्तन ध्यानात ठेवा, नाही जरी पटलं तरी नाही का. मी रामायणात तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही नाही का तुमच्यात कुजबुज बघू नका, एकमेकाला हसू नका, कुचके कुचके करू नका. कारण की श्रोत्याची नाही का, माणसं म्हणतात कीर्तन पडलं उठलं, कीर्तन पडणं उठलं आश्वासन फेल ठरलं. आज चला रामायणामधला आशीर्वाद बघू. आता चित्र डोळ्यासमोर आणा. रामायणामध्ये ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली, लक्ष्मणजीला शक्ती लागल्याच्या नंतर अख्खी वानर सेना रडायला लागली. वानर सेना रडायला लागली. काय केलं, प्रभू रामचंद्राच्या मांडीवर तिकडं लक्ष्मण नाही का धारातीर्थ पडला, तिकडं बजरंगबलीनं अलगद उचललं, कुणाला, लक्ष्मणाला उचललं आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आणून टेकवलं. टेकवल्याच्या नंतर जगाचे अश्रू पुसणारा प्रभू रामचंद्र पण आज लक्ष्मणाच्या प्रेमानं प्रभूला आज नापास केलं. प्रभूजी इतके रडतात, इतके रडतात आणि लक्ष्मणाच्या त्या रक्तानं प्रभू रामचंद्राची मांडी भिजली. गोरा पाण लक्ष्मण, काळ्या कुरड्या जटा. आणि ती भावाची अवस्था बघितली. जगाचे अश्रू पुसणारा प्रभू रामचंद्र पण प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाकडे बघितलं, डोळ्याला घळघळ घळघळ धारा लागल्या आणि बघितलं, सांगितलं, रे लक्ष्मणा माझ्याकरता एकदा उड बाबा. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा अरे इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ या जगात आहेत, पण मला वनवास भेटला, तुला काहीच कारण नसताना तू माझ्या सोबत आला, असा तुझ्यासारखा मला भाऊ भेटला, खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे. लक्ष्मणा माझ्या करता एकदा उड बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र इतके रडतात, इतके रडतात, अश्रू डोळ्यामध्ये दाटले आणि प्रभूचं रडणं बघून अख्खी वानर सेना रडायला लागली. इतके रडतात प्रभू रडले, लक्ष्मणा अरे मी अयोध्येत जाईल, इकडं रावणाचा वध करेल, अयोध्येचं राज्य प्रस्थापित करल, पण तूच जर नसता लक्ष्मणा त्या अयोध्येचं राज्य मी घेऊन काय करू. पण 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्र रडायला लागले. अरे लक्ष्मणा तू 14 वर्ष माझ्या करता निराहारी राहिला, 14 वर्ष तू काही खाल्लं नाही, 14 वर्ष तू झोपही माझ्या करता घेतली नाही. लक्ष्मणा एकदा माझ्या करता उड बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा मी रावणाचा वध करेल, अयोध्येत जाईल, पण अयोध्येत पाऊल टाकल्याबरोबर कौसल्या माता सुमित्रा कैकेयी तिघी पळत पळत येतील आणि मला पहिला प्रश्न विचारतील, रामा अरे 14 वर्षापूर्वी तुम्ही 3 जण गेले होते, आता फक्त 2 नवरा बायकोच वापस आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला. असा जर प्रश्न त्या सुमित्रा मातेनं जर विचारला लक्ष्मणा, त्या सुमित्रा मातेला मी काय उत्तर देऊ. त्या सुमित्री करता एकदा उठ लक्ष्मणा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू इतके रडतात, इतके रडतात, लक्ष्मणा नको सुमित्रा माते करता उठू, अरे मी अयोध्येत जाईल, इकडे रावणाचाही वध होईल, अयोध्येत जाईल, राजा राणीच्या रूपामध्ये सीता राणी आणि मी राम आमच्या राजा राणीच्या रूपामध्ये आमचा राज्याभिषेक सोहळा अयोध्येत थाटा संपन्न होईल. मंत्र घोषांच्या ब्राह्मणांच्या मंत्र घोषामध्ये आमचा राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होईल. पण राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न झाल्याच्या नंतर अयोध्येतले एक एक प्रजाजन माझ्या पाया पडायला येतील. पहिल्यांदा भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल. मी तिला हात वर करून आशीर्वाद देईल, मांडवी सौभाग्यवती भावा. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती ती माझ्या पाया पडायला येईल, तिलाही मी हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भावा. पण त्या दोघीचं अनुकरण भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला ज्यावेळेस माझ्या पुढे येईल, त्या उर्मिलेला मी काय उत्तर देऊ लक्ष्मणा. उर्मिले केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझा कुंकू पुसावं लागलं
अरे त्या उर्मिले करता लक्ष्मणा एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू रडतात आणि प्रभूचं रडणं बघून अख्खी वानर सेना रडायला लागली. इतके वानर रडतात पण देवानी कधीतरी आपल्या करता रडावं बघा. माणसानी चालताना तसं चालावं बघा. समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला वाकून रामरामात घातला पाहिजे. बसतानी माणसानं असं बसावं. 4-2 प्रतिष्ठित माणसं जवळ येऊन आपल्या बसले पाहिजेत. आणि मरतानी माणसानं असं म्हणावं की आपल्या वैर्याच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. अख्खं जग प्रभू रामचंद्रा करता आनंद व्यक्त करत ते प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या प्रेमानं प्रभूला नापास केलं. भावा करता प्रभू इतके रडतात, लक्ष्मणा मी काय उत्तर देऊ अयोध्येमध्ये, माझ्या करता किती दुःख सहन केलं लक्ष्मणा, उठ बाबा माझ्या करता. लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रडून 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 त्याच वेळेस इतके रडतात. तिथे विभीषणजी होते. विभीषणजी म्हणले प्रभूजी प्रभूजी, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य आहे, त्याला जर आणलं तर काहीतरी उपाय सापडेल आपल्याला. प्रभू रामचंद्रांना डोक्याला अरे इतने दूर कोण जाएगा. त्यावेळेस बजरंग बली तयार होते. मारुती राय म्हणले चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाडी तयार है. जय श्री राम. जे मारुतीरायांना उड्डाण घेतलं आणि पार 10 वाजायच्या अगोदर तर लंका गाठली बरं का. लंका गाठल्याच्या नंतर ते सुसेन वैद्य घोरत होता. इकडे गावात सप्ताह चला तुळजापुरात तर ते झोपत होता का. सुसेन वैद्य घोरणाऱ्या ते बजरंग बलीनं बघितलं. अरे सप्ताह चालला, वासुदेव गेली, चाल उठ असं नाही म्हणले नाही का. विभीषणजी सांगितलं की जा. तिथं बजरंग बली गेले. सुसेन वैद्य घोरत होता. मारुतीराने केलं काय, क्वाट खाली हात घातला. तुम्ही रामायण बघितलं बघा टीव्हीला आपण. प्रभू रामचंद्र सांगितल्याच्या नंतर बजरंग बली गेले. सुसेन वैद्य घोरत होता. त्या सुसेन वैद्याच्या क्वाट खाली मारुतीराने हात घातला आणि क्वाट सहित डॉक्टर उचलणार. पण बुद्धिमत्तां वरिष्ठम, मारुतीरायानं बुद्धीचा वापर केला बरं का. मारुतीरायाने विचार केला आता याला जर आपण क्वाट सहित उचलावं तरी नाही ते कारण रावल. ते म्हणून मारुतीराव काय तुम्ही घाई केली राव, ते इंजेक्शन त्या कपाटात राहिलं, त्या गोळ्या त्या कपाटात राहिल्या, सलाईन पलीकडल्या कपाटात राहिलं, असं मला काही कारण लावल. म्हणून क्वाट सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. मी तिथंच बसलो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती बघा. क्वाट सहित डॉक्टर नाही उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर ग्रह समीप ते उचललं सुसेन वैद्याचं घर आणि ज्यांना वंदन करत असे प्रभू रामचंद्र सुसेन वैद्या पुढे हात जोडले. सुसेन काही कर बाबा, पण माझ्या भावाला जिवंत कर. तू जर माझ्या भावाला जिवंत केलं, चंद्र सूर्य असेपर्यंत तुझे उपकार मी विसरणार नाही. त्यावेळी सुसेन वैद्यानं सांगितलं प्रभू आमच्या रावण सरकारचं असं ताकीद आहे, पलीकडल्या पार्टीतलं मेहनत तरी चालल पण विलास सांगायचा नाही. असं म्हटल्याच्या नंतर तिथे विभीषणजी होते. विभीषणजी म्हणले अरे सुसेन, अख्खं जग रामाला वंदन करत आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या भावाकरता तुझ्या पुढे वंदन करतात. त्यांच्या भावाला जिवंत करून दे. जर तू जिवंत करून दे लक्ष्मणाला तर चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या नावाला किंमत राहील. असं म्हटल्याच्या नंतर सुसेन वैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, माझं नाव आणि चंद्र सूर्य असेपर्यंत जर टिकत असेल तर प्रभू तुमच्या भावाला मी जिवंत करतो, पण उपाय अवघड आहे. असू दे बाबा, काही कर पण माझा भाऊ जिवंत करून दे. मग काही नाही प्रभू, द्रोणागिरी पर्वतावर जावं लागल आणि ती वल्ली रातोरात आणली पाहिजे सूर्योदयाच्या अगोदर, तर तुमचा लक्ष्मण तुम्हाला जिवंत भेटल. झालं काय, प्रभू रामचंद्राला वाटलं आता काय खरं नाही माझं का. अरे इतने दूर जाएगा कौन. बजरंगबली तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे मारुतीरानं असं उड्डाण घेतलं आणि वाऱ्यासारखे पवनसूत निघाले. निघाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं आवाज दिला, अरे हनुमान.
आता काही माणसं म्हणतील महाराज सिस्टीम चांगली, आम्ही ऐकणारे काय बहिरे नाहीत, तुम्ही एवढं चवताळू का बोलता? हे बघा प्रसंग आहे कसं बोलावं लागतं. असं जमल का हो मारुतराव? जमते का असं? लांब गेल्यावर बोलता जमते का बरं का? अरे हाणू लांब गेले ते म्हणून नावात. हे बघा मी नेहमी सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? हा पहाडीवाला आवाजाला महाराज पाहिजे, त्यावेळी शिवचरित्र रंगतं नाही का? शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी राजांनी आपली तलवार का, या आवाजात शिवचरित्र काय कांदा कापायचा का? बरोबर आहे का? तसंच ज्या त्या आवाजात हे बघा भांडणं कशी असतात माता मावळ्या, भांडणं ढिले असतात का बरं का? हा नाही का? गप्पा फुसू करू शकतो आपण एकमेका नाही का? पण भांडणं तसं मारुतीराय लांब गेले होते म्हणून आवाज दिला अरे हनुमान, असं जरा बरं वाटतं. बरोबर आहे का? मारुतीरायानं उड्डाण केलं विकून आवाज दिला बजरंगबलीला प्रभू रामचंद्रानं, अरे हनुमान सूरज निकलने से पहले आना, हनुमान सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में, हनुमान सूरज निकलने से पहले आना. तिकडून मारुतीराय काय म्हणतात ऐका. मारुतीराय काय म्हटले? चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता म्हणणं बरोबर आहे का हो? मी एसटी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. अरे चुकून लागून गेला बाबा असं म्हणायला पाहिजे. बाबा एसटी निघायच्या अगोदर मी स्टँडवर हजर राहील, रेल्वे निघायच्या अगोदर मी स्टेशनवर हजर राहील असं म्हणायला पाहिजे. पण मारुतीराय काय म्हणतात? चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान ये कैसी बात कह रहा है प्रभु? जब मेरा जन्म हुआ था तो मुझे बहुत भूख लगी थी. मेरी माँ अंजना को बोला मैं माँ मुझे बहुत भूख लगी. मेरी माँ अंजना बोली जाओ हनुमान वो पका हुआ फल खाओ. त्यावेळी देवा सूर्याचा उदय झाला होता आणि मला ते तांबड सफरचंदासारखं दिसलं. मला वाटलं माझ्या अंजना आईनं माझ्याकरता ते ठेवलं. मी त्याला खायला धावलो प्रभू सूर्याला. त्यावेळेस पासून ते मला घाबरतं. मी तिकडे 4 महिने चातुर्मास जरी केला पंढरपूरला ते इकडे येणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे जाओ हनुमान जाओ, मेरा नाही का तिकडून डायरेक्ट आशीर्वाद दिला. हनुमंता माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तू जाशील आणि वल्ली घेऊन येशील, माझा लक्ष्मणही जिवंत होईल असा मी तुला आशीर्वाद देतो. काय देतो? आपलं कीर्तन कोणीकडचं लक्षात ठेवा बरं का. अभंग कसा सुटायला आहे पण बरं का, कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो बघा. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष होतो मी. गुरुवारी शंकरजी महाराज पांच्या गुरुजीकडे 5 वर्ष. आणि आपल्या नावावर सिक्का बसला आवाजामुळे ढोक महाराजाचा. पण ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल लक्षात आलं तुमच्या आता नाही का. म्हणून आशीर्वाद इकडे झालं काय. आता तिकडे मारुतीराय गेले आशीर्वाद दिला प्रभूनं. पण झालं काय तिथं सगळ्या वल्ली चमकत होत्या द्रोणागिरी पर्वतावर. आता काही अर्धवट रामायण ऐकणारे वाचणारे ज्यांना काहीच माहित नाही तेवढंच माहिती असतं. काही म्हणतात महाराज अहो मारुतीराय जर बुद्धिमत्ताम वरिष्ठम होते मग त्यांनी बुद्धीचा वापर करायचा ना. एवढा डोंगर कशाला आणला उचलून बघा. पण मारुतीरायांना ती वल्ली ओळखायला आणली. मग द्रोणागिरी पर्वत का उचलून आणला मी तिथंच होतो म्हणून सगळ्या भानगडी तुम्हाला सांगतो बघा. मारुतीरायाने काय केलं? बुद्धीचा वापर केला. मारुतीरायाने बुद्धिमत्ताम वरिष्ठम, मारुतीरायाने बुद्धीचा वापर केला. मारुतीरायाने विचार केला. तिकडे लंकेमध्ये काय अखंड हरिनाम सत्ता चालू नाही, तिकडे युद्ध चालू. युद्ध आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल. आणि मग परत मेडिकलच्या दुकानावर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं, काल्याची पंग धरकी नेऊन टेकवावं. मी तिथंच होतो बरं का. सगळ्या भानगडी तुम्हाला मी सांगतो नाही का. झालं काय तिकडं द्रोणागिरी पर्वत मारुतीरायांनी उचलला. पण इकडे प्रभू रामचंद्र विचार करतात माझा मारुती कधी. अवधी संपत आली होती.
आणि झालं काय, अवधी संपत आली, सूर्योदयाची वेळ होत येत होती आणि मग मारुती रे काय आता येत नाही आणि माझा काय लक्ष्मण जिवंत होत नाही असं प्रभू रामचंद्र म्हणून प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. आता माझा मारुती येऊ शकत नाही, सूर्योदयाची वेळ जवळ आलेली आणि माझा लक्ष्मण जिवंतच होऊ शकत नाही. परत प्रभू रामचंद्रानं 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस लक्ष्मणाचा आठवला. अरे लक्ष्मणा, किती सेवा केली माझी, माझ्याकरता एकदा उठ बाबा. अरे सुमित्रा माते करता उठ, अरे तुझ्या पत्नी करता निर्णय का, उर्मिले करता उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. परत प्रभू इतके रडतात, प्रभूचं रडणं बघून वानर सेना रडायला लागली. पण त्याच करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. बाकीचे म्हणले प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, ओ देखो अपना हनुमान आया है. अख्खी वानर सेना नाचायला लागली. मारुतीरायाने तो द्रोणागिरी पर्वत टेकवला, सुशील वैद्याने ती वल्ली घेतली, लक्ष्मणाच्या तोंडात पिळली आणि लक्ष्मण जिवंत झाला. आणि इथे माझा दृष्टांत संपला. आपण रामायण सांगायला आलो नाही, तर फक्त अभंग सोडाय करता नाही का. माझा दृष्टांत संपला. पण एक लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. महाभारतातलं कौरवांना दिलेलं भीष्माचार्यांचं आश्वासन फेल ठरलं. पण रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने मारुतीरायाला दिलेला आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. म्हणून गरज आहे ती आपल्याला आशीर्वादाची. बरं का, आता कळला का अभंगाचा मुद्दा. आता पहिल्या मुद्द्यावर या. तुम्हाला मी सुरुवातीला मुद्दा सांगून गेलतो तुम्हाला मी, काय जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त जर पांडुरंगाचे आहेत तर हनुमंतरायाला शरण का जातात. तुम्हाला मी सुरुवातीलाच हे वाक्य सांगून गेलतो बघा. नाही का, एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे हनुमंतरायाला शरण जाण्याचं काय कारण. अनेक प्रमाणित बघा, एकनिष्ठता पांडुरंगाशी दाखवणारे एक प्रमाण मी म्हणतो, बाकीचे तुम्ही म्हणा. बरं का, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला सोडून मी दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही. कारण की आमचा विठ्ठल कसा आहे, आमचा विठ्ठल प्रचंड. प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड. आता या शब्दातून अर्थ सगळ्यांनाच कळला की तुकाराम महाराज काय म्हणतात, आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड. पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. आणि इकडे शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. इकडे तर डायरेक्ट शरणजी हनुमंता आणि इकडे म्हणता दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही मी. अनेक प्रमाणित बघा, एक धरिला चित्ती धरिला चित्ती